जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यातर्फे नवीन जाहिरात निघाली आहे, भरती आली आहे। महत्त्वाचं म्हणजे राज्यपत्रित गट अ आणि गट ब यासाठी ही भरती असणार आहे, त्यामुळे वेतन श्रेणी चांगली आहे। महत्त्वाचं म्हणजे 31 डिसेंबर पासून आपण अप्लाय करू शकतोय 20 जानेवारी पर्यंत, त्यामुळे संपूर्ण माहिती समजून घ्या। कोण कोण अप्लाय करू शकताय, म्हणजे शिक्षण काय पाहिजे, वयाची अट काय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, एक्झाम कशी होणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय, संपूर्ण माहिती सांगतोय। तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल, ज्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्र सरकारचा जॉब पाहिजे आहे, तर नक्की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। आणि असे भरपूर सारे, जसं की प्रायव्हेट जॉब अपडेट झालं, गव्हर्नमेंट जॉब अपडेट झालं, इंटर्नशिप झालं, फेलोशिप झालं, असे अनेक साऱ्या अपॉर्च्युनिटीज आणतोय, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल। याच वेबसाईटवर सगळ्यात पहिली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आलेली आहे। जसं की तुम्ही ते बघू शकता, ही यांची ऑफिशियल पीडीएफ आहे आणि जाहिरात क्रमांक सुद्धा तुम्हाला दिसून जाईल। आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे अप्लाय करणं सुरू होतंय, जसं की तुम्ही ते वाचू शकताय। अर्ज सादर करण्याचा कालावधी काय असणार आहे, तर 31 डिसेंबर पासून 20 जानेवारी, यास 20 जानेवारी पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। ऑनलाईन पद्धतीने शुल्क जे भरणार आहे, म्हणजे जी एक्झाम फी असणार आहे, ती पण 20 जानेवारी पर्यंत तुम्हाला भरून घ्यायची आहे। जर तुम्ही चलनाद्वारे करत असाल तर 22 जानेवारी पर्यंत करू शकताय। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का मी इथे अप्लाय करणार आहे, तर इथे कधीही एक्झाम असणार आहे, कारण की आता डिसेंबर चालू आहे, समजून घ्या डिसेंबर तर संपलाच आहे, जानेवारी। मग आपल्याला किती वेळ मिळतोय, तर एक्झाम आपली जी होणार आहे ती कधी होणार आहे, इथे बघा दिलेलं आहे 31 मे 2026। आता समजून घ्या 31 डिसेंबर आहे, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, म्हणजे जवळपास 4 ते 5 महिने आपल्याकडे आहे हा स्टडी करण्यासाठी। त्यामुळे जर तुम्ही इलिजिबल असाल, इंटरेस्टेड असाल, तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे। 5 महिन्यामध्ये तुम्ही प्रॉपर स्टडी करू शकताय। इथे बघा सगळी माहिती दिली आहे। सामान्य प्रशासन विभाग, राज्यसेवा, गट अ, गट ब, संवर्गाच्या वेतन श्रेणीनुसार तुम्हाला ते पेमेंट मिळणार आहे। महसूल व वन विभाग आहे, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा, हे बघा 2 विभाग आहे, संवर्ग 2 आहे, वेतन श्रेणी चांगली आहे। आणि एकूण पदे जर तुम्हाला बघायची आहे, तर 79 आणि 8 टोटल 87 जागा असणार आहे। मागच्या वर्षी कमी जागा आल्या होत्या, तर यावर्षी जास्त जागा येतील अशी अपेक्षा होती, पण पुन्हा निराश केलंय, जागा कमी आलेल्या आहेत। पण टेन्शन घेऊ नका, कारण की आता निवडणुका वगैरे होत्या, त्यामुळे मे बी इथे जागा वाढण्याची शक्यता आहे। वाढेलच असं नाही, पण वाढू शकताय। त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तयारी तुम्हाला चालू ठेवायची। ओके, महत्त्वाच्या तारखा समजल्या आहे, एकूण जागा समजलेल्या आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया, पात्रता आणि वयाची अट काय। खाली स्क्रोल केल्यानंतर सगळ्यात पहिले पात्रतामध्ये तुम्हाला दिसून जाईल आपण भारताचे नागरिक पाहिजे, यस, जे की आपण आहोत। वयोमर्यादा जी आहे ती 1 एप्रिल 2026 रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे। मग तुम्ही ओपनमधून आहात, अमागासमधून आहात, तर 18 ते 19 वय हे एंट्री एज आहे, म्हणजे कमीत कमी। आणि जास्तीत जास्त जर तुम्ही ओपनमधून असाल तर 38, 18 ते 38, मागासवर्गीय असाल तर 43, अराखीवसाठी ते प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहात तर तुमच्यासाठी 43 वयापर्यंत आहे। त्याच्यानंतर माजी सैनिक वगैरे तुम्ही आहात तर 43 पर्यंत आहे। आणि दिव्यांग उमेदवार तुम्ही असाल तर 45 वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय, त्यामुळे यांना पण एक चांगली संधी आहे। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण कोण अप्लाय करू शकताय। यस, इथे ग्रॅज्युएटवाले करू शकताय, पण कुठले ग्रॅज्युएट, जसं की बघा सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट अ। गट अ साठी तुम्ही बघू शकताय संविधानिक विद्यापीठाची किमान 55% म्हणजे तुम्हाला कमीत कमी 55% पडलेले पाहिजे। आणि तुम्हाला वाणिज्य शाखेची, म्हणजे तुमचं बीकॉम झालेलं पाहिजे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। किंवा तुमचं सीए, इथे बघा दिलंय चार्टर्ड अकाउंटंट, सीए झालेलं पाहिजे, किंवा ICWA झालेलं पाहिजे, किंवा एमकॉम झालेला असेल, किंवा MBA झालेला असेल, तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। म्हणजे ग्रॅज्युएशन बघायला गेलं तर बीकॉम, एमकॉम, MBA आणि CA यासाठी आहे।
आणि दुसरी जी पोस्ट आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब साठी तुम्ही ते बघू शकताय विज्ञान शाखेतील म्हणजे तुमचं सायन्स झालेलं आहे अप्लाय करू शकताय किंवा संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील पदवी स्थापत्य अभियांत्रिकी हे जर झालं असेल तर तुम्ही करू शकताय. म्हणजे BA वगैरे इथे अप्लाय करू शकत नाही. एक तर तुमचं सायन्स पाहिजे किंवा कॉमर्स पाहिजे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. ओके, आता अजून खाली स्क्रोल केल्यानंतर बाकी सगळी माहिती दिसेल. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बाकी इथे अजून अपडेट दिलेलं आहे. एक्झाम कशी होणार आहे तर इथे बघा निवड प्रक्रियामध्ये दिलेली आहे. सगळ्यात आधी आपली काय होते एक्झाम होते. मग राज्यसेवा महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा यांचं तुम्ही इथे बघू शकताय तर एकूण गुण 400 असणार आहे. मुख्य परीक्षेचे गुण 1750 आणि 400. मुलाखतीचे गुण 275-50 अशा प्रकारे असणार आहे ते तुम्ही बघू शकताय. तुम्हाला याचा स्टडी करायचं आहे तर इथे मी बुक टॅग करून देईल. त्यामुळे जे इंटरेस्टेड आहे ते आजपासूनच स्टडी करताय तर 5 महिने भरपूर आपल्या हातात आहे. आपण ही एक्झाम क्रॅक करू शकतो. अजून तुम्ही पुन्हा खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत म्हणजे अप्लाय कसं करायचं काय कसं करायचं ते सगळं दिसेल. ही जी वेबसाईट आहे यावरून आपण 31 तारखेपासून अप्लाय करू शकतोय. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरीनुसार बघायचं असेल तर कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहे तर इथे बघा ते पण दिले. त्यानुसार तुम्ही पण इथे बघू शकता. म्हणजे तुम्हाला कुठल्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जसं की ते बघा इथे 13 पदे आहे 32 पदं आहे त्याच्यानंतर 30 पदं आहे. मग ओपनसाठी आहे कोणासाठी किती आहे ते तुम्ही इथे बघू शकताय आणि यानुसारच तुम्हाला अप्लाय करायचं आहे कारण की तिथे जागा आहे की नाही हे तुम्हाला बघायला मिळेल. तर चांगली भरती आहे. 2026 मध्ये गव्हर्नमेंट जॉब मिळवणं तुमचं स्वप्न असेल तर आत्तापासूनच तयारीला लागावं लागेल. जागा मे बी इथे कमी आलेल्या आहे वाढण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही इंटरेस्टेड असाल स्टडी प्रॉपर करत असाल तर अप्लाय करून टाका आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटी करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा कारण की प्युअरली एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.